नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा तुमच्या घरात अचानक कुणाला आजारी पडले, तर रात्री अचानक छातीत दुखायला लागलं किंवा अपघात झाला, आपण घाबरून लगेच हॉस्पिटलमध्ये जातो. त्यावेळी एकच विचार करत असतो आपण की पेशंट वाचला पाहिजे. पण 3-4 दिवसांनी जेव्हा हॉस्पिटलचं बिल हातात येतं, तेव्हा अनेक लोक म्हणतात आजारापेक्षा बिल जास्त मोठं निघालं. उदाहरण सांगते. एका कुटुंबाने साध्या ऑपरेशनसाठी 50,000 रुपये खर्च येईल असं समजलं होतं, पण डिस्चार्जच्या वेळी बिल आलं 1,70,000 रुपये. आणि मग सुरू होतो संघर्ष. कर्ज काढा, सोनं विका किंवा नातेवाईकाकडून पैसे मागणं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॉस्पिटल बिलांची डार्क रिॲलिटी. काही हॉस्पिटलमध्ये ट्रॅप असतात. बिल अचानक का वाढतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यापासून कसं वाचू शकतो. तर हॉस्पिटलमध्ये बिल वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं मोठं कारण म्हणजे रूम रेंट ट्रॅप. खूप लोकांना हे माहीतच नसतं. एक उदाहरण देते मी. समजा एका हॉस्पिटलमध्ये 3 प्रकारचे रूम आहेत: जनरल वॉर्ड, सेमी प्रायव्हेट आणि प्रायव्हेट रूम. यामध्ये जनरल वॉर्डसाठी 2,000 रुपये भाडं आहे, सेमी प्रायव्हेटसाठी 4,000 रुपये आणि प्रायव्हेट रूमसाठी 7,000 रुपये रेंट आहे. आता तुम्ही विचार करता की रुग्णाला आराम मिळाला पाहिजे, त्यामुळे आपण प्रायव्हेट रूमच घेऊया. पण इथे एक मोठा नियम असतो. अनेक हॉस्पिटलमध्ये रूम रेंटवर बाकी सर्व चार्जेस ठरवले जातात. उदाहरण, जर जनरल वॉर्डमध्ये डॉक्टर व्हिजिटसाठी 500 रुपये असेल आणि ऑपरेशन थिएटर चार्ज 20,000 असेल, तर तोच प्रायव्हेट रूममध्ये डॉक्टरच्या व्हिजिटला 1,200 रुपये आणि ऑपरेशन थिएटर चार्ज 40,000 रुपये लागतो. म्हणजेच डॉक्टर तोच, ऑपरेशन तेच, पण रूम बदलली म्हणून बिल दुप्पट झाले. यालाच म्हणतात रूम रेंट लिंक बिलिंग. म्हणून ॲडमिट होताना नेहमी विचारा, रूम जर आम्ही बदलली तर बाकी चार्जेस वाढणार आहेत का? आता दुसरा महत्त्वाचा मोठा मुद्दा म्हणजे हॉस्पिटल फार्मसी. आपण विचार करतो औषध म्हणजे औषध, पण हॉस्पिटलमध्ये त्या औषधाची किंमत खूप जास्त असू शकते. उदाहरण, सिरिंज बाजारात 5 रुपयाला मिळते, तर हॉस्पिटल बिलमध्ये ते 30 रुपयाला असू शकते. ग्लोव्ज बाहेर 10 रुपयाला मिळतात, तर हॉस्पिटलच्या बिलामध्ये ते 50 रुपयाला. त्यानंतर IV सेट 40 रुपयाला असतो, तर हॉस्पिटल बिलमध्ये 120. असं का? कारण अनेक हॉस्पिटल बाहेरून औषधं आणून देत नाही, म्हणजे तुम्हाला त्यांच्या फार्मसीमधूनच औषधं घ्यावी लागतात. याला काही लोक म्हणतात हॉस्पिटल फार्मसी मोनोपॉली. आता तिसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक चाचण्या. उदाहरण पाहूया. एका व्यक्तीला साधा ताप आणि कमजोरी होती. डॉक्टरांनी लिहून दिलं ब्लड टेस्ट, CT स्कॅन, अल्ट्रासाऊंड आणि ECG. एकूण या सगळ्या टेस्टला खर्च आला 18,000 रुपये. पण शेवटी रिपोर्ट नॉर्मलच आला, साधा व्हायरल फीवरचा. म्हणजे काही वेळा इतक्या चाचण्या आवश्यक नसतात, तरीही त्या कराव्या लागतात. काही ठिकाणी लॅब आणि हॉस्पिटलमध्ये कमिशन सिस्टीम असते. जास्त टेस्टमधून जास्त कमाई मिळते. म्हणून पेशंटने विचारायला हवं की ही टेस्ट आत्ता आवश्यक आहे का? आता एक मजेशीर पण धक्कादायक गोष्ट सांगते. अनेक लोकांना वाटतं इन्शुरन्स आहे त्यामुळे बिल कमी येईल, पण काही वेळा याचं उलटं होतं. उदाहरण पाहूया. 2 पेशंट एकाच ऑपरेशनसाठी आलेले आहेत. एकाकडे इन्शुरन्स नाही आणि दुसऱ्याकडे इन्शुरन्स आहे. तर काही हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स असलेल्या पेशंटचं बिल जास्त दाखवलं जातं, कारण हॉस्पिटलला सुद्धा माहीत असतं की हे पैसे इन्शुरन्स कंपनी देणार आहे. यालाच म्हणतात इन्शुरन्स पॅराडॉक्स. आता महत्त्वाचा प्रश्न होता, आपण या सगळ्यातून वाचण्यासाठी काय करू शकतो? तर पहिली गोष्ट, आयटमाइज बिल मागा. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा वेगळा चार्ज असतो. उदाहरण, जर डॉक्टरची फी, रूम रेंट, मेडिसिन, टेस्ट हे सगळं वेगळं दिसलं पाहिजे, याचा खर्च आपण मागू शकतो. त्यानंतर डुप्लिकेट चार्जेस तपासा. कधीकधी एकच वस्तू 2दा लावलेली असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर काही समजलं नाही तर हॉस्पिटलला स्पष्ट विचारायचं. भारतामध्ये पेशंटला काही हक्क दिलेले आहेत. ते अधिकार पुढीलप्रमाणे आहेत. तुम्हाला उपचाराची माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. बिलाचा तपशीलसुद्धा तुम्ही विचारू शकता आणि दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि जर बिल तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही त्यावर तक्रार करू शकता डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑथॉरिटीमध्ये किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलमध्ये. त्याचप्रमाणे सरकारने सुद्धा काही योजना सुरू केलेल्या आहेत. उदाहरण बघितले तर आयुष्मान भारत योजना, यामध्ये 5 लाख रुपयापर्यंत उपचार कव्हर मिळू शकतो. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, यामध्ये अनेक आजारांचे मोफत उपचार मिळू शकतात. पण अनेक लोकांना या योजनांची माहितीच नसते.
हॉस्पिटल आपल्यासाठी आवश्यक आहेत. डॉक्टर जीव वाचवतात, हेही तितकंच खरं आहे. पण कधीकधी माहिती नसल्यामुळे आपण आर्थिक अडचणीत अडकतो. म्हणून लक्षात ठेवा, रूम निवडताना विचार करा, अनावश्यक टेस्ट टाळा आणि बिल नीट तपासा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक घरासाठी महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.